नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. हे बघ, फ्राईड राईस करतोय आपण. त्याच्यासाठी घेतलाय कांदा, सिमला मिरची, टोमॅटो, पुदिना, कोथिंबीर, कांद्याची पात, मशरूम घेतलेत, राईस जो बनवलाय तो आहे. तो पूर्ण शिजलेला नाहीये, थोडासा शिजणं बाकी होतं. आणि हे शेजवान चटणी बनवलेली आहे, जी मी घरी बनवली आहे. हे आपलं कुकिंग ऑइल मी घेतलंय, ते गरम झालंय. आता त्यात कांदा टाकते. थोडीशी वाटलेली मी जी आलं लसणाची जी पेस्ट आहे ती थोडीशीच टाकली आहे, कारण शेजवान चटणीमध्ये ती भरपूर असते, म्हणून हे कमी टाकलंय. आता हा कांदा टाकलाय, त्याला भाजू दे चांगला. कांदा चांगला भाजलाय. मी आता सिमला मिरची टाकते. ह्या सगळ्याच भाज्या मी टाकणार आहे आता. आणि हे असं टाकते. आणि हे आपले ओले मटार टाकते. आणि पुदिन्याची 2 पानं टाकते. कोथिंबीर आधी टाकणार नाही. ते असं एकदा ढवळलं, त्याला वाफ आलेली आहे. परत एकदा 5 मिनिटं झाकून ठेवूया. मशरूम शिजायला वेळ लागत नाही, म्हणून त्याला आपण असं टाकलंय. पुन्हा एक वाफ येऊ द्यायची. आपण आता याच्यामध्ये सोया सॉस टाकणार आहे. थोडासा चिली सॉस टाकलाय. आणि आता मीठ. कलर बघ, सोया सॉसने कसं छान झालं. आता आपण घरी बनवलेली जी शेजवान चटणी आहे, आपण ती पण टाकणार आहोत. आता आपण ह्याच्यामध्ये राईस टाकणार आहोत. सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत. कसं आहे स्मेल? मस्त एकदम. आता ही वरून आपण कोथिंबीर, तुम्हाला जास्त आवडत नाही म्हणून मी थोडी टाकते. पोरींना दोघींना पण कोथिंबीर आवडत नाही, नाहीतर तुम्ही बाकीच्याने भरपूर टाका, तुम्हाला आवडत असेल तर. हा होता माझा आजचा व्लॉग. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. थँक्यू.